कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। मलंग रोड ते कॉन्क्रिटीकरण आणि चेतना शाळा ते नेवाळी नाका या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी MMRDA कडून तब्बल 124 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। यासोबतच काटेमानवली, सिद्धार्थनगर, तिसगाव नाका या मार्गावरील वाहतूक सुलभ करण्यासाठी U-टाइप रोड बांधण्यासाठी 76 कोटीच्या निविदेलाही मंजुरी मिळाली आहे। एकूणच MMRDA कडून दोन्ही योजनांसाठी 200 कोटी रुपयांचे दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून हे कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या पायाभूत सुविधांसाठी मोठे यश मानले जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासाठी खासदार डॉक्टर शिंदे यांनी विशेष आभार मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विशेष आभार मानले आहेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघात मेट्रो, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी सातत्याने निधी मंजूर केला जात आहे। स्थानिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होत असल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे। कल्याण ग्रामीणला या दोन्ही मतदारसंघामधील मलंगड रोड जो चेतना शाळेपासून ते नेवाळी नाकेपर्यंत जो रस्ता आहे, हा रस्ता गेले अनेक वर्ष हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे याच्यासाठी मागणी होती। आज MMRDA कडून त्याची प्रशासकीय मान्यता आलेली आहे। 124 कोटी रुपये MMRDAने मान्य केले आणि हा रस्ता लवकरात लवकर त्याचं टेंडर निघेल आणि हा पूर्ण रोड सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। आणि त्याचबरोबर काटेमानवली ते सिद्धार्थनगर ते तिसगाव नाका म्हणजे U-टाइप रोड, कल्याण पूर्वेतील सगळ्यात महत्त्वाचा विषय हा U-टाइप रोड आहे, जेणेकरून कल्याण पूर्वेमधील जे ट्रॅफिकची समस्या आहे ती पूर्णपणे मिटून जाईल। त्यासाठी हा U-टाइप रोडची पण मागणी तिकडचे रहिवासी गेले अनेक वर्ष करत होतं। आज MMRDA कडून त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली, त्याची देखील 76 कोटी अशी निविदा आहे आणि हे दोन्ही रोड मिळून प्रस्ताव आज त्याला प्रशासकीय मान्यता MMRDA कडून मिळालेली आहे। मला वाटतं हा कल्याण लोकसभेसाठी महत्त्वाचा विषय होता। मी यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण लोकसभेमध्ये वेळोवेळी जेव्हा कल्याण लोकसभेसाठी मागणी करण्यात आली ती निधी देण्याचं काम जे आहे केलेलं आहे। आपण पाहत आहे की मेट्रोचं काम मोठ्या जोरात जे आहे हे मेट्रो 12चं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आत्ता 2 नवीन रस्ते MMRDAच्या माध्यमाने मंजूर झालेले आहेत, त्याची देखील लवकरात लवकर निविदा निघून हे दोन्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील। मलंगड रोड हा जो आहे हा खूप महत्त्वाचा एक लिंक आहे ग्रामीणमध्ये, म्हणजे मलंगड त्याचबरोबर कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण, तर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि त्याचबरोबर U-टाइप रोड जो एकदम नॅरो आहे हा U-टाइप रोडचं एक्सटेन्शन होऊन तो देखील सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। आज ह्या दोन्ही रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता MMRDA कडून मिळालेल्या आहेत। MMRDAला देखील खूप खूप धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।